तर आज तर तुमचा भाऊ पाणी न खत नेताना भल्ला बेकार पडला. मी म्हटलं संख्या गेली तुझी कंबर, कामी नाही पडत म्हटलं तू आता वावराच्या. तर काय झालं त्याला सांगतो तुम्हाला पोट्टे पुढं. व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा. तर मौसम को मध्यनजर ठेवते हुए आपल्याला जातं वावरात खत. तर मग काय केलं, खताले आजकाल पिचकल एकामेकासोबत त्याची गडाभेट दिल्ली करून, कारण 3-4 प्रकारचे खत होते. मग भरलं थैलीत डायरेक्ट भाऊ आणि टपकन आणली डायरेक्ट टाकलं गाडीवर लायण्यावाल्या. लहान गाडी तर आपली एवढी खतरनाक आहे भाऊ, 3-3, 4-4 थैले ती एका दमाने नेऊ शकते. पण आपली शाईनी म्हणजे बाल्या लाडाचा, आपल्या लयच लाडाचा आहे त्याच्यानं आपण काय तिला जास्त त्रास देत नाही. तर हिच्यावर टाकले 3 थैले आणि म्या घेतली 1 थैली, कारण भाई आपली लाडाची गाडी आहे, तुम्हाला तर माहित आहे. गाडी तर आपला जीव आहे. इथं बसले होते महेश भाऊ आणि आकाश भाऊ. तर आकाश भाऊ महेश भाऊ इकडे टाटा निघालो मी वावरात जासाठी. त्यात मग काय गाडी थांबली होती, कारण हे वावरात निरीक्षण करू राहिले होते. तर मी म्हटलं तुम्ही करत बसा निरीक्षण, मी चाललो म्हटलं पुढं. तेवढ्यात आले मग मागून ते पटकन. मग काय तर थैल्या घेतल्या पटापट काढून, कारण पाण्याचा मोसम झाला होता. जर लवकर खत देणं झालं नसतं तर मग वांदेच वांदे होते आपले, कारण खत फक्त वावरात जाऊन जरी पडलं तरी जमते. नाही तर हे जर थैलीत जर असलं तर थैलीत पातच पाणी होऊन जाते याचं खताचं. तर आता होती आपली चांगलीच कसरत, कारण आपल्याला इथून 2 वावरं सोडून आपल्याला 3ऱ्या वावरात जायचं होतं खत घेऊन. आणि खत काही भाई कमी वजनात राहत नाही, तळाल वजन राहते खताचं. आणि वावरात जायसाठी अजून रस्ता एकच पाणीचा, आणि पाणी एवढं फसते का विचारू नका. मग काय घेतली बहुत डोक्यावर थैली तडकाने निघालो पैदल पैदल जायसाठी. रस्ता एवढा खतरनाक का विचारू नका. तर तुमचा भाऊ असा बेकार पडला तिथं. मी म्हटलं संख्या मेला असतो, पण ते बरं झालं का पाण्यात पडलो त्याच्यानं लागलं नाही, पण पुरा भरलो होतो. तुम्हाला दाखवत थांबा पाहून घ्या. पडलो तर पडलो आणि त्याच्यावर हसू लावलो मी. विचार करा की निर्लज्ज असन बाई म्हणून मी. पण काय करता, हेच जिंदगी आहे बाई आपली. मग काय घेतला बाई अजून 1 थैली आणली तळातळ, कारण खत देणं लवकर पाठ पडत आपल्याला. मग घेतला भरला ओटा आणि पटापट पटापट खत टाकलं. खत टाकणं केलं चालू. तर गड्डा खंदून खत टाकायची काही गरज होती नाही आपल्याला, कारण जमीन होती ओली आणि वरतून बी पाणी चालू, त्याच्यानं खत टाकून दिलं आणि ते तसंच मुरते मग डायरेक्ट. तर गड्डा खंदून काही कामाची गोष्ट होती नाही. मग मी म्हटलं टाइम आणि पैसा तसा वाया, त्यापेक्षा काही टाकायची गरज नाही म्हटलं भाऊ आपल्याला तसं. तर मग लागली तुमच्या भावाले भूक. मी म्हटलं तोपर्यंत जेवण करून घ्यावं, कारण घरी जाता काही आपल्याला विषय होता नाही. मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात जेवण केलं. तर चला पुट्ट भेटू अशा चोको व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा. तर बाल्या वाजवर एखादं चोको गाणं बढियापैकी.